नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्थित चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। वाढदिवस तर सगळे साजरे करतात, परंतु आपण कायमच सामाजिक, वैद्यकीय आणि विधायक उपक्रमाद्वारेच वाढदिवस साजरा करतो। येत्या 31 मे रोजी वाढदिवसानिमित्ताने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 2000 नोकऱ्यांपैकी 100-500 मुलांना जरी नोकऱ्या लागल्या तरी माझा वाढदिवस सार्थक ठरला असं मी समजतो, अशी प्रतिक्रिया मिरज मतदारसंघाचे नेते मोहन वनखंडे सरांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन मोहन वनखंडे सरांनी केले आहे। विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय। आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर बरेचशाच लोकांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय आणि बरेच तरुण नोकरीची शोधामध्ये लोकल या मेडिसिनमधून कंपन्यांमध्ये पाहतायत आणि तुटपुंज्या पगारावरती नोकरी करतायत। तर अशा या बेरोजगार तरुणांसाठी आपण एक रोजगार मेळावा घ्यावा असं आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून 31 मेला सकाळी 9 ते 4 शनिवारी ACS कॉलेज मिरज डॉक्टर बापूजी सावंत महाविद्यालय मिरज येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छुक तरुणांना आवाहन करतोय की आपण 7वी पास पासून मग ते ITI झालेले डिप्लोमा आहे, डिग्री आहे किंवा इतर काही क्वालिफिकेशन झाले तरी नोकरीची शोधात आहे अशा तरुणांसाठी एक सोयीसुविधा असणार आहे। यामध्ये टाटा असेल, सोनालिका असेल, बजाज असेल असे प्राणिक कंपन्या पुणे, मुंबई, भोसरी, चिंचवड आणि काही कोल्हापूर, सांगलीमध्ये सुद्धा नामवंत कंपन्या त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे। या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 2000 वेकन्सीज त्या कंपनीमधून त्यांच्याकडे शिल्लक आहेत। फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची, त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट लेटर देणार आहे। किंवा त्यांची अशी अपेक्षा आहे की 3-4 हजार मुले 2000 मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाइज करणाऱ्या कंपनीने सांगितलेली आहे। आणि याचबरोबर ज्यांना नोकरी करायची नाही, त्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे, आता जो उद्योग व्यवसाय करतायत त्यांना आपल्याला काही आर्थिक मदत पाहिजे, त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळ आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना या मुलांना तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणारे काही महामंडळालाही आम्ही आमंत्रित केलेले आहेत। जवळजवळ 9 महामंडळाचे स्टॉल आम्ही तिथे लावतोय। त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याचबरोबर नेत्रा RITचं इस्लामपूरची संस्था आहे, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे, संत रविदास चर्मोद्योग आणि चक्र विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, त्याचबरोबर दिव्यांगासाठी काम करणारं महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आझाद महामंडळ या 9 महामंडळाचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। आणि अशा जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही, त्यांना उद्योगात रस आहे, उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे, यासाठी ही अगदी तत्परतेनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्यातले स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत, जेणेकरून नीट त्या पद्धतीने निवेदन होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा पद्धतीमध्ये एक रोजगार मेळावा केलेला आहे। त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून सेवा सदन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेमधून रुग्णांची अँजिओप्लास्टी मोफत होते, पण अँजिओग्राफी ज्यांना गरज आहे की लोकांना अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही पुढचे उपचार काय करायचे आहेत आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान 5 ते 10 हजारापर्यंत त्यांना रक्कम मोजावी लागते। पण 31 तारखेपासून 7 जून पर्यंत
ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते, त्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही, त्यांना होत नाही, ती अँजिओग्राफी सुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओप्लास्टी मात्र शासनाच्या योजनेतून मोफत होऊ शकते. सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून 29-31 मेला अँजिओग्राफी मोफत आहे, 2D इको मोफत आहे, ECG करणं अशा व्यवस्था त्या सेवा सदनाच्या बरोबर सिनर्जी हॉस्पिटलने केलेल्या आहेत. काही मित्रांनी आमच्या आरोग्यमध्ये धनगरी ढोल वादनाच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढदिवसाला म्हणतो की सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय खंडणीचं आपलं नाक म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल, त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक टीव्ही संच 30 सहित 10 टीव्ही आणि 10 डिश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत म्हणजे दरवर्षीच काही ना काही देत असतो, परंतु यावर्षी बोलले त्यांची मागणी अशी होती की सर ज्या रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असतात तर त्यांना थोडंसं कमी साधन असावं, तर आम्ही 10 टीव्ही आणि 10 डिश या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहोत. असे अनेक बाकी थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे स्वच्छता मोहीम वृक्षारोपण थोडासा पुढे घातलेला आहे, तोही कार्यक्रम आम्ही पुढच्या काळामध्ये घेऊ. असं एक सामाजिक काम आणि आपलं विधायक आणि तरुणांसाठी काही उपक्रम वाढदिवसानिमित्तानं माझ्या अपेक्षा अशी आहे की वाढदिवसा सगळे साजरे करतात, परंतु माझ्या 2000 जरी नोकरी असल्या तर 100-500 मुलांना जरी नोकरी त्या निमित्ताने मिळाली, त्यांचं घर चाललं, त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडला तर माझा वाढदिवस नक्की सक्सेस झाला त्याचा मला अभिमान असणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींना या विभागाचे सर्व पदाधिकारी आहेत माझे सहकारी त्यांनी हा जे नियोजन केलं त्यांना मी धन्यवाद देतोय. आपणही मित्रमंडळी सर्वजण त्या वाढदिवसासाठी आताच नियोजन आपल्याला देतोय की 31 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून आपण तिथं एसएस कॉलेजमध्ये आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं जो गजला मेळावा केलेला आहे त्यासाठी उपस्थित आहोत. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.